हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मनसे आक्रमक. रेल्वे प्रशासनावर आज धडक मोर्चा. गावदेवी मैदान ते ठाणे स्टेशनपर्यंत मोर्चा धडकणार. शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिन. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष. आपल्यावर अन्याय होत असताना सहन करायला शिक. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळेंनी ठेवलेल्या स्टेटसची चर्चा. सुळेंचा रोख नेमका कुणाकडे, सवाल उपस्थित. जगात पाकिस्तानचा पर्दाफाश करणाऱ्या सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाच्या सदस्यांना पंतप्रधान मोदी आज भेटणार. खासदारांचे अनुभव ऐकून आभार मानणार. 11वी प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर. पहिली यादी 10 ऐवजी 26 जूनला. विद्यार्थी संघटना आणि पालकांकडून संताप व्यक्त. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. कृत्रिम तलावात मूर्तीचं विसर्जन करण्यावर सहमती दर्शवल्यानंतर मोठा निर्णय. राज्यात सोमवारी कोरोनाचे 65 नवे रुग्ण. पुण्यात सर्वाधिक 26 रुग्णांची नोंद. जानेवारीपासून राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या 17,292 वर. राज्यात पावसाला पोषक वातावरण. विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज. मात्र संपूर्ण राज्यात शुक्रवारनंतरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट. भारताकडून हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा धोनी 11वा खेळाडू. वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार निकोलस पुरनची अचानक निवृत्तीची घोषणा. अवघ्या 29व्या वर्षी क्रिकेटला रामराम. क्रिकेट वर्तुळात धक्का आणि आश्चर्यही व्यक्त. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.